माझ्या माता बहिणी आणि सर्व बंधूंनो, आज खरंच ज्या निषेध मोर्चाचं आपण इथं आयोजन केलेलं आहे खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्या संसदेमध्ये आपले जे माजी खासदार आहे, आपल्या जिल्ह्याचे जे माजी खासदार आहे, हे वारंवार आपल्याला सांगत असतात की मी 40 वर्षापासून राजकारण करतो। ठीक आहे बाबा, तुम्ही राजकारण केलं, तुम्ही सक्सेस झाला, पण तुम्ही ज्या संसदेमध्ये 25 वर्षापासून तिथे सदस्य आहात, 15 वर्षापासून तुमचं मंत्रिमंडळात तुम्ही सदस्य आहात, त्या संसदेत जी संसद आहे त्या संसदेमध्ये कायदे पारित होतात, तर तुम्ही त्या कायदा पारित केला काय? जाता जाता 2023च्या शेवटी किंवा सिंडोड हा पाकिस्तानमध्ये आपण दाखल करून टाकला म्हणून। तर माझी विनंती आहे त्या विपुल बुद्धीला, पराभूत विपुल बुद्धीला की सिल्लोड शहराच्या बाबतीत तुम्ही विचार करा। सिल्लोड शहरामध्ये ज्या वेळेस कपाशीचं खाजगीकरण झालं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जमीन या सिल्लोड शहरामध्ये आल्या, या सिल्लोड तालुक्याच्या परिसरामध्ये आल्या। जास्तीत जास्त पेस्टिसाइडचे होलसेल दुकानं, जास्तीत जास्त व्यापार, कपडा व्यापार या सिल्लोड शहरामध्ये आला। आणि जर या लोकांना, या व्यापाऱ्यांना इथं त्रास असता, इथं काही आमच्या अडचण असती, तर या शहराच्या आसपास यांनी उभे केले असते का? हा माझा त्यांना प्रश्न आहे। आमचा हा शिवणगाव, शिवण्याची बाजारपेठ आहे, शिवण्याची बाजारपेठ आहे। 4 जिल्ह्याच्या ग्रामीण भागातली सर्वात जास्त मोठी बाजारपेठ ही शिवण्यामध्ये आहे। ही अशीच मंजूर झाली नाही, या अशी मंजूर झाली नाही। 1990 मध्ये या बाजारपेठेला सुरुवात झाली। 1990च्या अगोदर आम्हाला जर खेळा घ्यायचा असेल तर आम्हाला अजिंठ्याला जावं लागत होतं, पण आमच्या व्यापाऱ्यांनी, आमच्या सर्व धर्माच्या व्यापाऱ्यांनी तर बाजारपेठ उपलब्ध केली, जास्तीत जास्त कॉम्पिटिशन केलं, इथं बाजारपेठ उपलब्ध केली आणि 4 जिल्ह्यातले लोक आमच्या बाजारपेठेमध्ये आज व्यवहार करतात, व्यवसाय करतात आणि त्या माध्यमातून आमचं हे गाव एवढं मोठं झालं। आणि विशेष म्हणजे या बाजारपेठेला तुम्ही काय म्हणता की उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू लागले, इथं सट्ट्या पट्ट्यावाले तिथे दादागिरी करू लागले आणि त्या दादागिरीला बळी करू लागले आमचे व्यापारी प्रेरित आहे। हा 10 दिवस झाले आमच्या बाजारपेठेतून सुटसुट आहे आणि तिथे जो व्यापार करत होता सट्ट्या पट्ट्या, दारूचा, गांजाचा, आज हा व्यापार 4 दिवसापासून भोकरदनला जवळ चालू झाला, मग त्या व्यापाराला तुम्ही संरक्षण देता का? माझा या माजी खासदाराला निषेध आहे माझा, आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल होऊ नये नक्कीच व्हायला पाहिजे। कारण तो जो म्हणतोय की हा सिल्लोड पाकिस्तान आहे, तर पाकिस्तान जर ते म्हणत असेल, एक हिंदुस्थानच्या अविभाज्य भागाला जर पाकिस्तान म्हणत असेल, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आज आम्ही थोडं कमी शिकलेलो आहे। आज माझा मुलगा थोडा मला संध्याकाळी विचारायला लागला, पप्पा तुम्ही याच्यामध्ये काही आवाज न उठवला तर उद्या आमची पिढी आणि म्हणा का हो, हे आता याच्या अगोदर तिथे लोक याच्यात गेले, दुसरे सुद्धा आमच्या पिढीचे जर याच्यात गेले तर उद्या आमची पिढी नाव ठेवून तुमचे आजोबा शिकले नव्हते तर तुम्ही शिकले असताना तुम्ही याच्या आवाज का नाही उठवला? तर माझा निषेध प्रशासनाला हे सट्टे पट्टे कायम स्वरूपी आमच्या शून्य भागात